आहे ना, एवढं मस्ती कर आमचा काय काय अरे कोणासाठी दुसरी पटवणार तू पंजाबी गाला आखरी पटवणार अयो माझ्याबद्दल आहे ना खूप लोकांनी म्हणजे वाईट बोललंय। सिम्मी जिथे क्लासला जायची मित्रांनो बदलापूरला, मुलं जे शिकायला येतात त्यांचे पॅरेंट्स काय बोलत होते, सिम्मी सारखे चांगले चांगले सिम्मी काय धड शिकवत नाही, तिकडे तुमची घाला ना पोराला तुमचे शिकवा, मग तिकडे तुम्ही लोकांना बोलण्यापेक्षा लाज वाटली पाहिजे। आणि त्याच्याबद्दल बदनामी हे तुमच्याबद्दल पण खूप काही बोलले। तर मित्रांनो रुपांशला दुसरी पोकरी आवडली आहे आवसाठी। तिकडे मस्त तुम्ही बाहेर का उभे हो? ही बुटा घेतल्या 7 किलोची। हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझा नवरबा युट्यूब चॅनल मध्ये। आणि मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, का माहितीये का, कारण माझ्याबद्दल आहे ना खूप लोकांनी म्हणजे वाईट बोललंय, ते म्हणजे माझी बदनामी करा। आम्ही नाव नाही घेत मित्रांनो, आता तुम्ही लाज वाटली पाहिजे भाड खावांनो, बदनामी करतात त्यांना बोलतो। सिम्मी जिथे क्लासला जायची मित्रांनो बदलापूरला, मी बदलापूरला क्लासला तिकडं मी 2 वर्ष काढले। सकाळ ते 5 वाजेपर्यंत, रात्रीचे 11 पर्यंत मी तिकडं थांबायची। म्हणजे हिचा रुटीन कसा असायचा मित्रांनो, ती सकाळी बिचारी घरातनं 5 वाजता घर सोडायची आणि तिकडे शाळेला शिकवायला जायची। कुठे? बदलापूर गावात, तिथे होती शाळा, तिकडे शाळेत होती मी शिकवायला। तर मित्रांनो त्याच्यानंतर 2 घंटे भेटायचे, दुपारचे 2 या 3 घंटे, तर ती काय बनायची, आता क्लास असायचा तिचा संध्याकाळचा, मग तिचं येण्या जाण्या, तिच्याकडे गाडी नव्हती काय नव्हती, तर ती जाऊन क्लासमध्ये बोललेले की तू क्लासमध्ये येऊन रेस्ट कर। नंतर हिची बदनामी काय करायला लागली, क्लासमध्ये येते झोपते असं तसं, लाज वाटली पाहिजे तुम्हाला। मी नावं नाही घेत, पण तुम्ही जेव्हा ऑडियन्स पॅरेंट्स लोकांना या कुणाला पण बोलता तेव्हा लाज वाटली पाहिजे तुम्हाला। काय बोलताय माझ्याबद्दल की तिला लग्न करायचं होतं म्हणून ती क्लास सोडून गेली। खूप लोकांना पण आमच्या कानावर आलं की तिकडचे लोक बोलतात की सिम्मीला लग्न करायचं म्हणजे, आणि मला कॉल आलाय सुद्धा, मला सांगितलंय हे सगळं असे तिथे बोलतायत म्हणून। तर जे बोलताय तुम्ही लोकांना पहिले ते लाज वाटू दे तुम्हाला, तुम्ही भाड खाण्याचे काम आणि लोकांना कान भरवण्याचे करू नका, एवढंच आम्ही बोलतोय। कारण एखादा माणूस मेहनत करतं, ते काय बोलत नाही, तर त्यांच्याबद्दल तुम्ही वाईट असं काय बोलाल तर वाईट वाटतं ना माणसाला। तर म्हणून हा व्हिडिओ आम्ही बनवत होतो की आज पण बोलायला गेलं खूप काही आहे, पण मला हे सगळं नाही करायचं का, माझ्या मनात तुमची इज्जत आहे। मी अजूनपर्यंत तुमच्याबद्दल कोणाला काहीच बोलली नाही, मला सुद्धा पॅरेंट्सचे फोन येत होते। आणि दुसरी अजून एक गोष्ट मित्रांनो, मुलं जे शिकायला येतात त्यांचे पॅरेंट्स काय बोलत होते, सिम्मी सारखे चांगले चांगले, सिम्मी काय धड शिकवत नाही, सिम्मीपेक्षा चांगले चांगले आरजी स्टुडिओ मध्ये हे शिकवण्यासाठी ते काय शिकवते। मग तिकडे तुमची घाला ना पोराला तुमचे शिकवा, मग तिकडे तुम्ही लोकांना बोलण्यापेक्षा लाज वाटली पाहिजे। एक बाईची जात आहे तुम्हाला पण, भाडकाव साले लोकांच्या बद्दल फक्त वाईट बोला। मी तिकडे सगळ्या पोरं जे असतात ना त्यांच्यासोबत त्यांची आई म्हणजे जे पण आहे पॅरेंट्स, ते असं फ्रीडम मध्ये आपलं पोरं नाही का माझ्यासोबत सोडायचे की हा सिम्मी आहे तर टेन्शनच नाही काय। आता तेच पॅरेंट्स बोलताय असं आमच्याबद्दल, मग ते ऐकून ना खरंच खूप वाईट वाटलंय मला, म्हणून हा आज व्हिडिओ बनवायचं आमचं हे कारण आहे। लाज वाटू दे, एक बाईची जात आहे, भाडखाऊ साली तुम्ही असे बोलता एखाद्या जिने तुमच्या पोरांना शिकवलंय आणि त्याच्याबद्दल बदनामी, हे तुमच्याबद्दल पण खूप काही बोलले। अरे ते मी सांगल सगळं या व्हिडिओ मध्ये नाही सांगणार, कारण का आपल्याला मित्रांनो आम्हाला एका इव्हेंट मध्ये बोलवले, पण हे व्हिडिओ मी दुसरा एक एक्स्ट्रा करेल, काय काय बोलले ते सगळं तुम्हाला सांगेल, तुम्ही टेन्शन नका घेऊ। पण आज आम्ही चाललोय उरणला, ते आमचं आज म्हणजे खूप म्हणजे एवढा चांगला म्हणजे मनापासून खूप भारी वाटतंय मित्रांनो। गेस्ट म्हणून आम्हाला तिकडे बोलवलंय मित्रांनो, कुठे तर सिम्मी सांग, उरणला बिग फॅशन शो इव्हेंट आहे 2025 आणि ते ऑर्गनाइज केले, त्यांचं नाव आहे विशाखा पाटील ताई। तर त्यांनी आम्हाला तिकडे इन्व्हाइट केले आणि आम्हाला अवॉर्ड पण देणार आहेत। तर एक वाटतं काहीतरी की आपण मेहनत करतो त्याचं आपल्याला काहीतरी फळ भेटतंय। पण आमचं मित्रांनो हे बघा इकडं
म्हणजे छोटस दुकानाचं काम चालू आहे, कारण घरात थोडीशी जागेमुळे ना प्रॉब्लेम होतोय. ते बाबा तुम्ही ओळखतच असाल, सिम्मीला भात लावायला. तर आम्ही जास्त बोलत नाही, थोडस काम करून आम्ही नाश्ता करायला जाणार आहे. घरी नाश्ता वगैरे बनवलाय, तर आता पटापट थोडा आहे इथं मदत वगैरे करतो. मग आम्ही निघणार आहे इव्हेंटसाठी. आम्हाला बदलापूरला पोहोचायचे 3 वाजता. मग तिथून सॅमिदा आहे, त्यांच्या सोबतच आम्ही त्या गाडीमध्ये जाणार तिकडे डायरेक्ट उरणला, जिकडे इव्हेंट आहे तिकडे. तर आज खूप मजा येणार आहे मित्रांनो खरंच. तर चला मित्रांनो, आम्ही जास्त काय बोलत नाही, तर आता फटाफट या आहे एवढं कामाला लागतो. हे बघा आहो पण इकडं सध्या कामाला लागले. आहो तुम्ही इकडे काम करून घ्या, मी जेवण शिजवते. तर तू एक काम कर मग, आता हे आम्ही केल्यानंतर ना मित्रांनो नाश्ता करायचा, सकाळची भाकरी आणि आमच्याकडे भाजी बनवतात नाश्त्यासाठी. मग आता आम्ही हे पटापट करतो, तोपर्यंत सिम्मी पण आहे, ते घरात आवरेल पटापट आणि मग थोडा नाश्ता करून घेऊ. तर चल मित्रांनो, माझी सासू आहे बघा आमच्यासाठी फाटे आणते. भात शिजवायचंय. मी चालली आता जेवण बनवायला. ओ घिला इटाले नाही घिला, क्या सुका आहे. अच्छा घिला आहे, बरोबर समज गए. काय मच्छी आले आपली मच्छी. तिकडे तू भात शिजाय, आई चूल पेटील ना, आई धोपट्या घालेल तुझी. आई मेरे को नहीं चिल्लाती है. इकडे बघा बाबा पण सगळं कामाला लागले आता. मस्त अभी हमरे लिए घर बन रहा है, इधर मेरे लिए घर बन रहा है. तू आता घरात कुठे हकलून देतो मला. इकडे तू तिकडे बसशील. हा मी एकटीच बसणार इकडे. काही जाय भाषी जाय आपल्याला. मित्रांनो आम्हाला जायचे, पण आम्ही इथला नाही जास्त दाखवू शकत, तर व्हिडिओ तुम्ही असाच कंटिन्यू करा. तर चला मित्रांनो, मी पण चालली भात शिजवायला. भेटूया तुम्हाला निघतानी. मित्रांनो बांधकाम करायच्या आधी अशा इटा भिजवायला लागत्या पाण्यात, समजलं का? तुम्हाला माहिती आहे ना. आणि मित्रांनो आम्ही पण कामाला फटाफट सुरुवात केली आणि जेवढं होतं तेवढं काम करून घेतलं. तर मित्रांनो माझा पण सकाळचा नाश्ता बनवून झालाय. हे बघा मस्त भाकरी बनवलंय आणि भाजी आहे, आणि हा याला काय म्हणतात, भुर्जी म्हणतात. तर मित्रांनो मी आता काय करते, ते कामसाठी के जे दादा आले हे घरी, त्यांना फटाफट नाश्ता वाढ केले देऊ, आणि मला उरण पण जायचंय, रेडी पण व्हायचंय आणि भात पण शिजवायचं हे. तर मित्रांनो फटाफट मैं क्या करती हूँ पता है क्या, फटाफट त्यांना नाश्ता वाढून घेते आणि भात शिजून घेते. आणि मित्रांनो मस्त आमची मंडळी जेवायला नाश्ता करायला. काय बाबा कसा वाटत मग? बरा वाटत. उन्हात काम करून ना मस्त मजा येते. मेहनत करून खायला पक्की मजा येते. पक्की मजा येते ना. आणि जे राहते बरोबर. इकडे बाबा वगैरे बसलेत, आमचे मिस्त्री आहेत. काका सांगू का मामा? काय मामा काका मग बरोबर. आणि आमचा बाबा जो शिमेल भात लावाय शिकायला. तर घे असा जे आता बघ, या बघ. आणि आमच्या इकडे लाजत इथं दप्पत कवडी देख. आणि मित्रांनो आज काय बनवलंय खायला, म्हणजे जे मिस्त्री आलेत ना त्यांच्यासाठी मी तुम्हाला दाखवतो. हे बघा काय काय हे माकड तोंडे सांग. ये छोले के मटर की भाजी आणि हे बाबांनी बनवलेला शहद मध्ये. मित्रांनो तुम्हाला सांगायचं होतं, जे आग असतं म्हणजे मध माशांचा पोळा असतं, तसं आगाचं पोळा आमच्या इकडे बोलतात. तर मोठा छत असतो ना, तर त्याच्या पोळ्याचे भुर्जी बनवलेले बाबांनी, जे रात्री ते गेलेले काढायला, मध काढायला गेले त्याच्यामुळे. आणि इकडे मस्त भाकरी आहेत. आणि मित्रांनो इकडे सिम्मी आता ती जेवण करण्याला, म्हणजे दुपारच्या नंतर जे जेवण लागणार आहे त्यासाठी सिम्मी पटापट आवरणार आहे. आणि मी पण जे आज काय काम असेल ते बघतो, थोडी तिकडे मदत करतो आणि मग आम्ही रेडी होऊन मग निघतो उरणसाठी. आणि पक्की मजा येईल तिकडे इव्हेंटला. हे बघा बायकोने पण मस्त भात पाकडायला घेतलाय. हा मग कर पटापट माकड तोंडे बाकी है. आणि मित्रांनो इकडे आई आहे, ती चिकन साठी तयारी करते, कारण आलेत माणसं त्यांच्यासाठी आज चिकन पण बनणार आहे. रापचानकन रूप. मित्रांनो आमचं जेवण करून झाला होता मस्तपैकी, आणि मग परत जोर लावला कामाला, कारण का आम्हाला उरणला जायचं होतं. त्याच्यामुळे जेवढं शक्य झालं तेवढं आम्ही परत इथं मदत केली आणि गेलो रेडी व्हायला.
तर मित्रांनो मग घरी आलो, कारण का आम्हाला जायचंय, तुम्हाला आम्ही सांगला होताच. तर सिमी गेली रेडी व्हाय, त्याचं सगळं आवरून भातबीत शिजवून मस्तपैकी. आणि आम्हाला 1:42ची ट्रेन आहे नेरळवरनं. मग नेरळवरनं आम्हाला जायचे बदलापूरला जाऊन तिथून आम्हाला गाडी आहे, मग तिथून आम्ही उरणला जाणार. तर आता काय करतो मी, जेवत वगैरे काय नाही, कारण उन्हामध्ये सगळे पण काम करतात, मला पण उशीर झालाय. तर आता मी फटाफट रेडी होतो आणि तुम्हाला भेटतो. मित्रांनो ऊन पण खूप आहे आणि आम्ही घाईमध्ये निघलोय, कपडे पण जे भेटले ते घातले. तिला पण काही साडी बिडी नीट लावता आली नाही. घाई मध्ये मी साडी पण किती कसं नेसली मी. तर मित्रांनो आणि वाईट पण वाटतं, घरात काम पण चालू आहे आणि तिकडं आम्ही नाही येत. आणि कसं वाईट वाटतं की ते काम पण सोडून चालू आहे, पण इकडं पण महत्वाचं आहे थोडं. काय नाही, उद्या परत आपल्या कामाला इकडे लागणार. तर आता आम्ही टाइम वेस्ट नाही करत मित्रांनो. आमची नोपंगा आहे ती घेऊन आता ठेवतो स्टेशनला आणि तिथून गाडी नाही भेटली तर ओलाने आम्ही जातो बदलापूरला, कारण तिथं ऋतिका शेलार ती थांबले. मग तिच्या बरोबर आम्ही जाणार सॅमीदाच्या घरी. मग तिथून आम्ही एकत्र सगळे जाणार आहेत आणि बघूया तिकडे कोण कोण येतं ते. मजा येणार आहे. हा ना, तर चला मित्रांनो व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. मित्रांनो ह्यो आमचा असा रस्ता, आता बोला या रस्त्यात काय करायचं. हा ऑटो स्टँड वाले मस्त आराम करते सगळेजण. तर चला मित्रांनो आमची नोपंगा इथे पार्किंगला लावले आणि आता इथून जातो गाडीनं आणि डायरेक्ट तुम्हाला तिकडच भेटतो. मित्रांनो आम्ही बदलापूरला पोहोचून थेट उरणसाठी निघालो. त्या पुरी याला काय आहे का ना आपण दुसरे घालू. मस्ती नंतर करू, आम्ही घरी पोचलो. कसं आहे बाई कसं वाटलं तुम्हाला घाबरून. तू इकडे काय करतोय. तर मित्रांनो आम्ही फायनली पोहोचलोय. तर खूप काही मजा करू आज. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. आता कसं आलोय ना म्हणून मस्ती नको, पहिले नंतर मस्ती करू. बिग फॅशन शो इव्हेंटला बघा कोण कोण आलंय. आणि माझा नवरा कुठे माहितीये का, बाहेर उभा पिशवी घेऊन. हे बघा आम्ही येडाव इकडे बाहेर उभा आहे. हा मग आम्हाला जे ना, मग तुम्ही आत का ना आले. हिला सोडून देऊ ना रुपये. काय दे सॅमीला तिकडे मस्त. तुम्ही बाहेर का उभे हो. ही बुटा घातल्या 7 किलोची. मग उसको लेकर आने का. नाही ना, घर में आने का अच्छे नहीं लगता है ना. तर मित्रांनो हे बघा पिशवी घेऊन दादांच्या घरी आलो आणि मस्त इथं खाल्ला पिल्ला आणि थँक्यू दादा. आणि मित्र फक्त काजू बदाम खाला आणि त्या काय पिला आपण ज्यूस पिला. तर मित्र आता आम्ही जातो डायरेक्ट इव्हेंटच्या इथं. तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. यो एवढा मस्तीखोर आहे ना, एवढा मस्तीखोर आमचा व्हिडिओ स्टॉप करून टाकला. काय अरे कोणासाठी दुसरी पटवणार. तू पंजाबी गाला आगरी पटवणार. अयो बहुत बेकार, मतलब डेंजर आहे डेंजर. ये बायकोन माझं पिशी दिली आणि या मुलीन पाय लेट झालाय आम्हाला सगळ्यांना. आता बायकोवर डोके उपट घालू ना. हो चल मैं आपको उपट ऐसा दूंगी ना. मग लवकर चल. वो लहान पोरे ने क्या सांग्या. क्या सांग्या पंजाबी काय को क्या कोळी मग काय गावसू पंजाबी मारील बिरील. तर चला मित्र हो आता इव्हेंटचे तर बघू कसं काय होतं तुम्हाला दाखवतो. या आमच्या करूल्या चालल्या आहे बघ. हे गाणं कुठलं नाचणार. हे बघा ती हळदीला चालली आहे आणि ते ताई लग्नाला चालली आहे, हे साखरपुड्याला चालले आणि हल्दीला माझं चमकतंय ना सगळं. आणि मी मेहंदीला चालली. नाही तू मूळ पाटीदार आला म्हणजे मूळ म्हणजे काय. त्या टोपला असा बघ धराय डोक्यावर त्या धरायला तू मच्छी बी बेचणे. अच्छा तर मित्रांनो चला आता आम्ही निघालोय सगळेजण. मजे थँक्यू.
भेटूयात आपण उद्या. बघितलं म्हणजे तू नेणार बिणार नाही तुझी बात. तर चला मित्रांनो, आपल्या कसं युट्यूब इंस्टा फॅमिलीचं प्रेम आहे तर खूप भारी वाटते. आता इव्हेंट कडे जाऊन बघ. हे बायको माझा जीव जेल, एक तर सकाळपासून काय खाल्ला नाही ना, तर जीव जेल येतून मला उचलून न्यायला लागल. तर मित्रांनो, या निघालो पण या पुरी काळोख्यात काही दिसत नाही देख. आणि बघ रुपांश, हा मुलींचा लाडका रुपांश. ऋतिका मॅडमला मेकअप करायची गरज नाहीये, ती किती क्यूट दिसते. मला करायचंय का कारण ना मी खूप पुण्यातून आले ना, तर थकल्यासारखं झालं पुन्हा चेहरा वगैरे. बरोबर. म्हणजे आम्ही सावलेत आलो. ही पण माझ्या बरोबर होती, विसरली मी सांगायला. मी मेकअप करत नाही. ऍक्च्युली पोरांना चांगला एकदम दिसला पाहिजे, हँडसम. आणि रुपांश पण छावा दिसतोय, आमचं सॅमिदा पण एकदम छावा दिसतोय. नाही रे बाबा, मी चावा. मित्रांनो, आम्ही गाडीमध्ये खूप मस्ती करता करता मग लोकेशनवर कधी पोहोचलो समजलंच नाही. आणि मित्रांनो, मग कार्यक्रम चालू झाला होता आणि आता मी तुम्हाला दाखवतो त्या कार्यक्रमामधल्या पर्या. हाय करा, हाय हाय हाय. पुऱ्या आणि या इकडं आमच्या पुरी नुसत्या पुरी. सोडा लागेल ना. सिमीला बोलू मारेल मला. काय बोलतो, लवकर बोल. याच्या कानाखाली तू सांग काय बोललं ते. मित्रांनो, हा ना जी तो सगळ्यांना रुपांश आहे, बरोबर बोलली का आता नाव? रोमिओ. पोरींचा लाडका. पोरींचा लाडका. पण आज सगळ्या मोठ्याला छोट्या मुली नाही, तुला नाही. सॉरी, राग नका मानू मुलींना, कारण काहीतरी बोलतोय. मग त्याला सांग फक्त घराचे काम करायला. मी करायला लागेल तिला. हा, ओके, चालेल. तर मित्रांनो, रुपांशला दुसरी पोकरी आवडली आहे आवसाठी. तर थँक्यू. आणि बाहेर एवढे सारे छान गेटअप केलंय सगळ्यांनी, खूप छान दिसतंय. आणि आमच्या पण मुली एकदम मस्त दिसत आहे. हा. देखो, अपनी नजर में अपन खुद हीरो होना चाहिए, बराबर की नहीं? हाँ, क्योंकि आज इंसान तारीफ करेगा, कल बुराई भी करेगा, इसलिए हीरो अपनी नजर में. चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. बघू आज कसं काय होत तुम्हाला आम्ही दाखवतो. हे बघ, नुसता बोल बच्चे नाही होत. मग थोडं एडिट करतो. चल, ये कर यस. तर मित्रांनो, बघितले असेल आमच्या छोट्या रुपांची कला. आणि मित्रांनो, हा तुम्हाला एक गोष्ट सांगायची विसरून गेलो, ओळख करायची मेन राहून गेलं. तर प्रत्येक जण आपलं नाव सांगेल आणि सगळ्यांची ओळख करून देतो. तर नमस्कार, नाव सांगा तुमचं. हा, सांगा. नाही, सांगा ना. अरे, मी ओळख करून देते म्हणून बोललो सगळ्यांची आपली नावं सांगा, पूर्ण नाव, आडनाव सगळं. ओके. हा, तू बायको आहे माझं, जाऊ दे. हा, बोला. नमस्कार, भक्ती ठाकूर. बोला. गद्दारी ना. ओके, बोला. बोला. बोलू. हा, नमस्कार, मी अक्षता पाटील. नमस्कार, बोला. मी ऋतिका शेलार. बोला दादा. नमस्कार, समित काळन उर्फ समित काळन. पंकज ठाकूर. नमस्कार, मी गणेश, म्हणजेच आपला GNS पाटील. हा, रुपांश सांग लवकर. हा, बाकी ही माझी बायको, मायेचा नवरा. आता आमचा कार्यक्रम कसा काय होईल ते तुम्हाला पूर्ण दाखवतो. तो व्हिडिओ तुम्ही असाच कंटिन्यू करा. संभूशे आला, संभूशे. हा,
हा रुपाल घ्या आपल्याला एक नाही घ्या अजून एक घे हा नको एकच बस एकच बस नवीन मेंबर आलेत आमचे लवकर ओळख करू नाव सांगा लवकर हा दादा लाईक शेअर सबस्क्राईब आता आम्ही समजू शकतो तू नंतर आम्हाला जायचं तिकडे बाहेर पोचडे म्हणजे समजलं का पोटात जा आणि मित्रांनो मेन स्वर्गातल्या अप्सरा दाखवतो तुम्ही काय बाहेर जायचं नाही फोन द्या मला आमच्या ऑडियन्सला तुम्ही नाही दाखवायचं तुझ्या आशीर्वाद हा माझा आईचा आशीर्वाद तुम्ही नाही बघायचं मी दाखवते इज्जत का बायको येत इथे तो जा त्यांना दाखव नाही 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 फ्रेंड हॅलो थँक्यू तुमचं लग्न झालंय अय्यो त्यांची जरा तारीफ करून ना खुश व्हावं त्यांना जरासा माझं सगळी बांधतील इकडे आवाज बराच येतो मित्रांनो एकदम स्वर्गातून आलेल्या पर्या मित्रांनो या रुपाल नावाचा मुलगा आहे ना मला नुसतं सांगतोय की याला सोडून टाक आणि यांच्यापेक्षा कोणतरी घे काय चालू आहे का कपल आहे जे अनेक संसारांना आता हसवत आहे हे असं कपल आहे की आता इंस्टाग्राम आणि युट्यूबवर फक्त त्यांच्याच नावाची चर्चा आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सिमी निलगुणा निलेश निलगुणा टाळ्या आल्या पाहिजे जबरदस्त थँक्यू क्या बात जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे या कार्यक्रमाच्या माध्यमातून हुरडकरांच्या टाळ्या अजून आल्या नाहीत अच्छा बिग फॅशन इव्हेंट मध्ये आली ही जोडी आणि हुरडकरांच्या वतीनं तुमचं मनापासून स्वागत आभार कसं वाटतं एकंदर या बिग फॅशन इव्हेंट मध्ये आल्यानंतर खूप भारी वाटते आणि सर्वप्रथम आपल्या मनापासून थँक्यू सो मच कारण आम्हाला इथे इन्व्हाइट केले आम्ही शुद्ध मराठी भाषा ऐकायला आलोच नाही आम्हाला तुमचे शब्द ऐकायचे तुमची भाषा ऐकायची आहे ना एवढंच हो म्हणून ते बोलत नाहीये ऐकायचे की ना सगळ्यां पहिले मॅडमला थँक्यू विशाखा पाटील मॅडमला कारण त्यांनी आम्हाला इकडे बोलायला आणि एवढं सारं प्रेम दिलं आणि आमची युट्यूब इंस्टा फॅमिली आणि तुम्ही जेवढं आम्हाला प्रेम करता तेवढंच आम्हाला बरं वाटतं कारण आम्ही तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ आणत राहू जसं तुमचा प्रेम आहे तसंच आमच्यावर कायम ठेवा थँक्यू बरं सिंगाने दोघांनाही प्रश्न आहे तुम्हाला कधी व्हिडिओ पहिल्यांदा स्टार्ट केली असेल तेव्हा असं वाटलं होतं की इतकं प्रेम मिळेल लोकांचं तर सर्वप्रथम म्हणजे कसं व्हायचं की आम्ही जेव्हा व्हिडिओ स्टार्ट म्हणजे केले तेव्हा खूप जण म्हणजे हसायचे पण माझं एकच म्हणणं आहे कोण किती असो कारण वाईट वेळेला कोण आपल्या सोबत उभा राहत नाही जेव्हा आपली चांगली वेळ येते ना तेव्हा आपल्या सोबत दुश्मन पण उभा राहतो कारण का आपली जेव्हा मेहनत चालू असते ना तेव्हा बघून आपल्याला खूप लोक हसतात कोणी टोमणे उडवतात आणि खूप घरांमध्ये काय बोलतात की सपोर्ट पण नसतो पण माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही जिद्द ठेवा आपल्या अंगामध्ये की आपण करून टाकू कारण एक ना एक टाइम येतोच आपली मेहनत सक्सेस होते आणि आज तुम्ही बघत असाल आम्ही पण खूप अशा गोष्टी लोकांच्या ऐकल्या आम्हाला पण विरोध होता पण आम्ही ते सिद्ध करून दाखवलं आणि आज आम्हाला या स्टेजवर येण्याची संधी भेटली आणि विशाखा पाटील मॅमला मनापासून आम्हाला दोघांकडून थँक्यू सो मच आणि सगळ्या ऑडियन्सला आम्हाला दोघांकडून थँक्यू सो मच आणि असंच प्लीज प्रेम करत राहा कसं म्हणजे कुठल्याही गोष्टीची सुरुवात ही शून्यातून होते तलाव असू द्या समुद्र असू द्या तुम्ही एकदाच पाऊस पडून भरलेले नाही आहे म्हणून आयुष्यामध्ये जेव्हा जेव्हा संकट येतात एक छान होय आहे की अडला असशील हजारदा पडला असशील हजारदा पराभव
भयान रात्री रडला असेल हजाराला, झालं गेलं आता विसर, मूठ अवळ अश्रूवर लक्षावरती रोख नजर, एक प्रयत्न अजून कर तू, एक प्रयत्न अजून कर, प्रयत्न करायला माणसाने कधीच मागे पडू नये. नाव करायचं असेल तर तुम्हाला स्ट्रगलला आलाच. या जोडीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मी खूप खूप धन्यवाद उरणकरांच्या वतीने तुमच्या ठिकाणी आभार व्यक्त करेन आणि इन्व्हाइट करेन परत त्या मंचावर विशाखा पाटील, बिग फॅशन शो अँड इव्हेंट 2025 ऑर्गनायझर बाय विशाखा पाटील यांना विनंती करू की आपण या जोडीचा सन्मान या ठिकाणी करावा. अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या वेळातला जीवनातला बहुमूल्य वेळ या ठिकाणी खर्ची घालतात, त्याबद्दल निश्चितपणे आमच्या उरणकरांच्या वतीने तुमचं मनापासून आणि मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद. मान्यवरांचे आभार, अतिथींचे आभार. चला एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पुढच्या राऊंडच्या निश्चित जात असतात. जबरदस्त, थँक्यू, सुपर, जबरदस्त, थँक्यू. फॅन बघा, फोटो पण काढतात. तर मित्रांनो, आम्हाला विशाखा पाटील मॅमने अवॉर्ड देऊन झालं होतं आणि मग त्याच्यानंतर मित्रांनो खूप सारं प्रेम भेटलं ऑडियन्सचं आणि खूप भारी वाटलं. आणि नंतर मग आम्ही सगळ्यांसोबत फोटोज वगैरे काढले. तर मित्रांनो, आता आमच्या सगळ्यांचा ना हळदी डान्स होणार आहे परफॉर्मन्स. तर आपण नाचू, सासूबाई, माझी सासूबाई सारखं नाचू आपण आता इकडे. तर मित्रांनो, मस्तपैकी सगळे खायला बसलेले आहेत आणि इकडे आमचा रुपांश पण आहे, फुल छावा दिसतोय, थकून आलेला आहे. बाकी मंडळी आमची इकडे जेवायला बसले. बाकी मस्त जेवा. आणि बाकी मंडळी इकडे अजून नमस्कार. व्हेज आहे थोडंसं खा तरी पण. आणि मित्रांनो, आता माय खाऊन घेतो पटापट का आम्हाला घरी जायचं आहे, तर चला पटापट खाऊन जाऊ आता. तो चलो गाइज, अभी हम लोग भी निकलते हमारे घर के लिए. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सॉरी, रात्री आम्हाला काय ब्लॉग वगैरे एंड करायला जमलं नाही, कारण खूप काही सांगायचं होतं आणि तुम्हाला माहितीच आहे आमच्या घराचं काम चालू आहे म्हणून आम्हाला तिकडं थांबायला नाही जमलं. तर आत्ता कसं पाणी आलं नाही ना, म्हणून आम्ही विहिरीवर आलोय. दाखवतो सिमी पाणी भरते आणि ह्या अशा डोक्यावर न्यायला लागतं ते बघा. मग ही बघ कशी कलांगडी खाते. आणि इथं दीदी वगैरे पाणी भरते मित्रांनो. आणि विहिरीमध्ये आता पाणी बघा किती खोल गेलाय आतमध्ये. ऊपर चढ़ी थी मेरा तो सर ही घूम रहा था. हाँ तेरा सरेज घूमता है, सरेज घूमता है तेरा. तर मित्रांनो, आमच्याकडे पाणी नाही आना था, तो आम्ही सगळे लोक विहिरीवर गेले होते. आणि हे बघा, हो पण आले. त्यांचा लास्ट चक्कर होता. हा झाला आता भरून. काय मित्रांनो, ऊन खूप आहे ना, मग त्यांच्यामुळे गेलो यांना पण मदत करा. बोल जाऊ. दीदी पण आले बघा. दीदी सगळ्यात मोठा टप घेते, यांच्यापेक्षा पण जास्त मोठा टप. हा तर मित्रांनो, काल आम्ही तिकडे गेले होतो उरणला. खूप म्हणजे बहुत चांगला वाट्या तिकडे हमरे को. बिग फॅशन शो इव्हेंट 2025 आणि तिथे ऑर्गनाइज केला होता विशाखा ताई पाटील यांनी. तर आम्हाला इन्व्हाइट केलं त्याबद्दल थँक्यू सो मच. आणि आम्हाला अवॉर्ड दिले. थांबा इथंच मी आणतो. अरे अरे, आराम से खरंच म्हणजे तब हमें इनवाइट किया था एज अ गेस्ट, तो बहुत अच्छा लगा, बहुत प्राउड भी फील हो रहा है. हे बघा मित्रांनो, तर बिग फॅशन शो इव्हेंट 2025 आणि इकडे बघू शकता आम्हाला अवॉर्ड दिले. त्याच्यात आमच्या इथं दोघांचे फोटो पण आहेत. आणि ज्यांनी ऑर्गनायझर केलाय ते हे मॅम आहे, विशाखा पाटील ताई. तर मित्रांनो, कसं आहे, प्रत्येक माणूस मेहनत करतो तर त्या सगळ्यांची संधी येते, म्हणून सगळ्यांनी मेहनत करत राहा. माझं म्हणणं एकच आहे, बोलणारे खूप बोलतात, आम्हाला पण टोमणे खूप देतात, पण आता त्यांचं ऐकून जर आपण बंद करणार तर नंतर आपल्याला पश्चाताप होणार, एवढं लक्षात ठेवा. म्हणून इग्नोर करा बाकी गोष्टी, आपल्या स्वतःवर लक्ष द्या, जेणेकरून आज तुम्ही बघत असाल आम्ही पहिले होतो कुठे आणि आज आम्हाला कुठे कुठे इन्व्हाइट करतायत. म्हणजे आम्हाला पण प्राऊड फील होतं आणि तुमच्या सगळ्यांना थँक्यू सो मच, कारण तुम्ही एवढं सारं आमच्यावर प्रेम करता. मग ते आम्हाला मजा येते, भले टेन्शन आम्हाला असो, पण
तुम्ही हसताय ना ते आमच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे, म्हणून आम्ही व्हिडिओ कंटिन्यू ठेवतो. आणि मध्ये मोबाईलचा सीन झाला होता म्हणून व्हिडिओ लेट येतात माझे, ते सांगणारच तुम्हाला. आणि मित्रांनो तिथे सगळ्यांना भेटलो, लास्ट टाइम आम्ही भेटलो होतो. मी सांगणार मी मित्रांनो तुम्ही पकडा मोबाईल, माझा हात दुखायला लागला, लवकर या. बोल. मित्रांनो आमची कलाकार प्रीमियर लीग मॅच होती, तिकडे आम्ही सगळ्यांसोबत भेटलेलो. तर त्याच्यानंतर सेकंड टाइमला इकडे भेटलो आम्ही इव्हेंटला. सगळं आणि खूप एन्जॉय केला. तर मग लगेच रात्री आम्हाला दुकानाचं काम चालू आहे, तुम्ही बघितलं असेल. आज मिस्त्री आले नाही म्हणून आणि आज पाणी पण आलं नाही. पाणी भरायला जात होते, बोललो जातो थोडं मदत करायला, ऊन खूप आहे. आणि तिकडं सगळ्या प्रेक्षकांचं प्रेम भेटलं. आणि ऋषिकेश दादा तुम्हाला पण थँक्यू सो मच, तुम्ही आम्हाला गाईड केलं इकडून कसं यायचं हे ते सगळं. आणि मग सॅमिदाच्याच गाडीमध्ये रुपांसोबत एवढी मस्ती केली, तो तर बोलतो ही बायको नको दुसरी बायको कर बोलतो. म्हणजे तो एक व्हिडिओ नाही का थप्पड मारायचा, तो बघितला तर रुपांशला राग आलता. पण काय नाही मित्रांनो, आजचा ब्लॉग इथंच एंड करतो. आणि असंच प्रेम करत राहा, आम्हाला पण खूप भारी वाटतंय. एक ना एक दिवस आपण आणि आम्ही जिथे पण भेटतो ना दिसतो, बिंदास आवाज द्या. असं नाही की आम्ही आवाज दिला की बोलणार नाही, बिंदास तिथं थांबू, तुमच्याशी बोलू. फक्त कामामध्ये असल्यावर मला स्टोरीचा रिप्लाय देता येत नाही, मेसेजचा रिप्लाय देता नाहीत, कारण हँडल करतो त्या दादाकडे, तो पण जॉबला जातो, म्हणून आम्ही जास्त कुणाशी बोलणं होत नाही. पण भेटल्यावरती तुम्ही समोर समोर बिंदास आवाज द्या, आम्ही थांबून बोल. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा. आणि हा ब्लॉग हा इथेच एंड करतो, कारण आम्हाला पण काम आहेत, मिस्त्री आले नाही, मग त्याच्यामुळे पाणी वगैरे ते सगळं भरून घेतो. आणि मग उद्याच्या दिवसाला विट येणार आणि मिस्त्री पण येणार, मग आमचं ते दुकानाचं छोटंसं काम आहे ते करून घेणार. टाटा बाय बाय. आणि जे पण नवीन असणार आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, आमचे नवीन नवीन व्हिडिओ येतील, इकडचे तिकडचे. आणि टाइम काढून आमचा व्हिडिओ बघत राहा, बघतील, मला भरोसा आहे त्यांच्यावर. चला मित्रांनो, आणि गोड कमेंट करा ज्याच्यामुळे आम्हाला मोटिवेशन भेटेल. थँक्यू.